DJ Moral Stories. एका गावात कुंभार कसरीलाल आणि त्याची बायको ममता आणि मुलगा गणू सोबत राहत होते. गणूचा जन्म खूप नवसायास करून गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला होता आणि म्हणूनच दोघेही नवरा बायको त्याला गणपतीचा प्रसाद मानायचे. आणि गणू देखील गणपतीची मनोभावे पूजा अर्चा करायचा. लवकरच गणेश चतुर्थी येणार होती, म्हणून बाजारात गणपतीची मूर्ती आणि प्रसाद वगैरे विकण्यासाठी दुकानं सजली होती. बाबा, आज बब्बू क्लासमध्ये सांगत होता की आज त्याच्याकडे गणपती येणार आहेत आणि खूप सारे कार्यक्रम पण असणार आहेत. हो हो बाळा, तू पण जा. जाऊ? कुठे जाऊ? मला कोणी बोलवतच नाही. सगळे माझ्याकडे मी शूद्र असल्यासारखे बघतात. आपल्याकडे का नाही आहेत गणपती बाप्पा? सांगा ना. एवढं बोलून गणू रडतच घरामध्ये निघून जातो. कसरीलाल पूजेसाठी मूर्ती तर बनवायचा, पण तो खालच्या जातीचा असल्यामुळे त्याला कोणीही पूजा अर्चा करायला बोलवत नसे आणि त्याला देवाची पूजा करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती, कारण त्यामुळे गावातील उच्चवर्णीय लोकांच्या भावना दुखावल्या जातील. पण त्याने बनवलेल्या मूर्ती इतक्या देखण्या असायच्या की लोक त्याच्याकडेच मूर्ती विकत घ्यायला यायचे. पण ही गोष्ट केवढा मूर्तिकाराला आवडत नव्हती. अरे मूर्खानो, पटापटा हात चालवा. मूर्ती या वर्षीच्या पूजेकरता बनवायची, पुढच्या वर्षीसाठी नाही. आणि या मूर्तीचे चेहरे इतके उदास का दिसतात बरं? आता लक्षात येत आहे की लोक आपल्याकडे काय येत नाही ते. आणि त्यात या कसुरीच्या मूर्त्या बनवताना तुटत सुद्धा नाहीयेत. जो बघाव तो फक्त त्याच्याकडे जात असतो. असं सुरू राहिलं तर झाली माझी गणेश चतुर्थी. रात्री केवढा कसुरी जिथे मूर्ती बनवत असतो तिथे जातो आणि त्याची माती बदलून तिथे खराब दलदलीतली माती आणून टाकतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा कसुरी मूर्ती बनवायला येतो तर त्याचा पाय त्या मातीवर पडतो आणि त्याला दुखापत होते. अरे देवा, माझी कंबर. बाप्पा, वाचव मला. बाप्पा. कसुरीचा आवाज ऐकून ममता आणि गणू तिथे धावत येतात. अरे देवा, हे काय झालं? आता ऑर्डर पूर्ण कोण करणार? लोकांकडून अर्धे पैसे सुद्धा घेतलेत आपण. वेळेवर मूर्ती तयार नाही झाली तर लोक आपल्याला मारतील आणि तसंही कैलास लोकांचे कान भरण्याची एकही संधी सोडत नाही. काय होईल आता? इकडे कसुरीला जखमी करून केवढा लोकांचे कान भरणं सुरू करतो. अहो काकू, काही कानावर आलं का तुमच्या? देवाने त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिलीये. आणखीन जावा तुम्ही त्याच्याकडे मूर्ती घ्यायला. काल रात्री गणपती माझ्या स्वप्नात आले होते आणि म्हणाले की असे कर्म आणि अशा मूर्ती बनवतोयस. मी तर घाबरलोच होतो खूप. मला वाटलं की माझ्याकडून काही चूक तर नाही झाली ना. पण सकाळी समजलं की मूर्ती बनवताना कसुरी पडला आहे. देवाची पण इच्छा नाहीये की त्याने त्यांची मूर्ती बनवावी. आणि ही गोष्ट केवडाने देखील अशा बाईला मुद्दाम सांगितली की जी प्रत्येक गोष्टीला तिखट मीठ लावून अख्ख्या गावभर पसरवेल. आणि झालंही तसंच. इकडे कसुरी अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या बाप्पाला प्रार्थना करत होता. बाबा, गणपती बाप्पा सगळं ठीक करतील ना? हो बाळा, आता ते सगळं ठीक करू शकतात. पण ते मला कुठे भेटतील बाबा? कुठेही असू शकतात. मनापासून हाक मार, ते नक्कीच येतील. गणू लहान होता आणि त्याची देवावर श्रद्धा होती आणि म्हणून तो बाप्पा बाप्पा म्हणत जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. गणपती बाप्पा, मी आलोय. तुम्ही कुठे लपले आहात? बाहेर या ना. अच्छा, आता कळलं. तुम्ही मूर्तीत प्रवेश कराल ना, मग मी बनवणार मूर्ती. गणू तलावाकाठची माती घेऊन त्याला अर्धवट आकार देऊन त्यालाच गणपतीचं येण्याचं माध्यम समजतो. आणि तितक्यात जोरात पाऊस सुरू होतो आणि मूर्ती विरघळून जाते. पण गणू परत मूर्ती बनवतो आणि परत तसंच होतं. असं 3 वेळा झाल्यानंतर आणि इतक्या जोराच्या पावसात सुद्धा ती माती तशीच राहते. गणू मागे वळून पाहतो तर एक हत्ती आपल्या सोंडेत एक मोठं पान घेऊन गणूच्या डोक्यावर छत्रीसारखा धरून उभा असतो. गणू आपली छोटीशी गणपतीची मूर्ती घेऊन मूर्ती बनवायच्या ठिकाणी येऊन बसतो. बाप्पाशी बोलता बोलता तो कधी झोपून जातो त्यालाच कळत नाही. आणि जेव्हा तो उठतो तर सगळ्या मूर्त्या त्याला तयार झालेल्या दिसतात. कशा बनल्यात मूर्त्या गणू? थोड्या आडव्या तिडव्या तर नाही झाल्या ना? आहेत ना. पण तू एकसाथ सगळ्या मूर्ती बनवून सुकून त्यांना रंग सुद्धा दिलास. बरं गणपती बाप्पा, तुम्ही दमला असाल ना, मी काहीतरी खायला घेऊन येतो. हा हो, खूप भूक लागलीये. माझं पोट तर बघ.
गणू घरी जाऊन पाहतो तर त्याची आई देवापुढे डोळे मिटून देवाची पूजा करत बसलेली असते. गणू देवापुढे ठेवलेल्या प्रसादाची थाळी उचलून बाप्पाला आणून देतो. पूजा करत असलेल्या ममताला असं दिसतं की बाप्पा आपला प्रसाद ग्रहण करत आहेत. ती डोळे उघडते. नैवेद्याचं ताट कुठे गेलं? अहो कसुरीजी, तुमचे बाप्पा आलेत, बघा ना. अहो उठा ना आता. कसुरी, ज्याला जागेवरून हलणं शक्य होत नाही, तो अक्षरशः उठून उभा राहतो आणि दोघेही नवरा बायको बाप्पाचे आभार मानतात. चला, आता मला मूर्ती बनवायला सुरुवात केली पाहिजे. दोघेही मूर्ती बनवायला बाहेर येतात, पण बाहेरचं दृश्य बघून दोघेही अगदी थक्क होऊन जातात. दुकानात लोकांची एकच गर्दी झालेली असते आणि सगळ्या मूर्त्या वेळेत तयार झालेल्या असतात. मूर्तीत अशी काही दिव्य चमक होती की जणू काही एखाद्या मोठ्या कलाकाराने त्या बनवल्या होत्या. अरे, ह्या मूर्त्या कोणी तयार केल्या गणू? माझ्या बाप्पाने केल्या बाबा. मी तर आधीच म्हटलं होतं, इथे ज्या मूर्ती आहेत ना, ते त्यांचं घर आहे. आता माझा मित्र झोपायला गेलाय आणि मी कामाचं बघतोय. पेरू लपून सगळं ऐकतो आणि केवडाला जाऊन सांगतो. जादूची मूर्ती. लहान मुलगा आहे तो काही बोलत असेल रे, पण एवढ्या सगळ्या मूर्त्या बनवल्या कशा त्याने? मूर्ती जाऊन चोरून आणतो आणि बघतो कुठली जादू आहे ती. गणू रात्रीचा त्या मूर्तींपाशी झोपलेला असतो. तितक्यात केवडा जाऊन ती मूर्ती चोरून घरी आणतो आणि झोपी जातो. अचानक त्याला कसला तरी आवाज येतो आणि त्याला जाग येते आणि उठल्यावर पाहतो तर घरात सगळीकडे उंदीरच उंदीर असतात. वाचवा, वाचवा, एवढे सगळे उंदीर! तेव्हाच केवडाचं घर हलू लागतं. केवडा कसा बसा दरवाजाच्या दिशेने पळू लागतो तर दरवाजात हत्तींचा कळप त्याला मारायला उभा असतो. हे सगळं काय होतं अचानक? तेव्हा तिथे मूर्तीतून एक प्रकाश बाहेर येतो आणि बाप्पा प्रकट होतात. माझ्या भक्तांबरोबर वाईट वागणाऱ्यांना मी कधीच माफ करत नाही कैलास. काही पैशांसाठी तू लोकांच्या मनात चुकीच्या भावना भरल्या, देवाबद्दल भीती निर्माण केली. आता मी तुला दाखवतो देवाची भीती. मला माफ करा बाप्पा, माझ्याकडून चूक झाली, पण कृपा करून माझ्यावर रागवू नका. मी माझी चूक सगळ्यांसमोर कबूल करेन आणि यावेळेस गणेश चतुर्थी कुंभार कसुरीकडे साजरी करू आणि सगळे गावकरी त्यात सहभागी होतील. आणि झालंही तसंच. सगळे गावकरी आपापल्या चुकीची माफी कसुरीकडे मागतात. केवडा बाप्पाची मूर्ती कसुरीला परत करतो. सगळा गाव सगळे भेदभाव विसरून गणेश चतुर्थी एकत्र साजरी करतात. गणू, आता सगळ्यांनीच तुझ्याशी मैत्री केलीये. मला तुझ्यासारख्या आणखीन काही मुलांची मदत करायला जायचंय, पण जेव्हा जेव्हा तू माझं स्मरण करशील मी तुला तिथेच भेटेन. गणपती बाप्पा मोरया.